नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण जाणार आहे नाशिकपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेले अंजनेरी पर्वत, जिथे पवनपुत्र हनुमान यांचा जन्म झालेला आहे। पवनपुत्र हनुमान बद्दल आपण कथेमध्ये ऐकलंच असेल, बघितलं असेल आणि त्यांच्या सिरियल पण निघालेल्या आहेत। तर सिरियलमध्ये एक ठिकाण दाखवलेलं आहे आणि आज आपण तिथे प्रत्यक्षात भेट देणार आहे। तर चला, तर वेळ न घालवता व्हिडिओला लगेच सुरुवात करू। चला, तर सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आम्ही इथून आपण निघालेलो आहे। चला, तर पुढे आम्ही बसलो रिक्षामध्ये आणि त्याच्यानंतर बसमध्ये सातपूरपासून बसमध्ये बसून आम्ही अंजनी पर्वताकडे निघालो। आपल्याला इकडं सह्याद्री रांगेतील डोंगर बघायला मिळते आणि हे आपल्याला अंजनेरी गाव बघायला मिळते। इथून आपल्याला जायचं आहे अंजनेरीला। आपल्याला गावामध्ये इथे एक मंदिर पण बघायला मिळेल। इथं आहे तलाव। इथे वन विभागाचे चेक पॉइंट आहे, इथून चेकिंग केली जाते, नंतर पुढे पाठवलं जातं। खाली बघायला आपल्याला मिळतं अंजनेरी गाव आणि हे इथं मंदिर आहे। किती मस्त धुकं येऊ राहिलंय। बसने आल्यामुळे गावापासून पर्वतापर्यंत आपल्याला पायी पायी जावं लागेल। हे आहेत सादड्याचे फुलं। पर्वतावरती चढण्याच्या आधी आपल्याला इथे एक चेक पॉइंट बघायला मिळतो, जिथे आपल्या बॅगी वगैरे चेक केल्या जातात। कोणी व्यसनी पदार्थ वगैरे घेऊन येतात त्याच्यामुळं। चला, तर आम्ही इथं आलेलो आहे आणि इथं आमच्याकडून पावती घेतली। एक जणाचे 30 रुपये असे आणि ही आहे त्याची पावती। आणि आता आम्ही वरती चढायला सुरुवात करत राहिलो। इथे आम्ही एक भक्त बघितला, त्यांच्या हातात शंख होता म्हणून आम्ही त्यांना वाजवायला लावलो आणि त्याच्यानंतर पुढे गेलो। पुढे चढायला थोडासा अवघड रस्ता असल्यामुळे साईडने पुढे जात होतो। आपल्याला इकडं मोरांचा आवाज पण ऐकायला मिळेल, कारण की एवढं घनदाट जंगल आणि मोर। डोंगरावरती चढताना आपल्याला ठिकठिकाणी असे खुणा आपल्याला बघायला मिळतात, कारण की कोणाला रस्ता माहीत नसतो, कोणी नवीन असतो, त्याच्यामुळे चढायला आपल्याला अशा प्रकारे पायऱ्या आहेत। पायऱ्यांना पाणी, पाऊस। दोन्ही डोंगरांच्या मधोमध आपल्याला अशा प्रकारे रस्ता बघायला मिळेल आणि पाण्यामुळं पायऱ्या पण लई चिकन होत्या।
पायऱ्या चढताना हळू चढायच्या आहेत, कारण की सतत पायऱ्यांवरती पाणी जाऊन जाऊन पायऱ्या चिकन आहेत. आणखी किती चढायचं आहे नाही माहिती, एवढं चढून आलोय. अजून तरी वरती एवढं चढायचं आहे. पाऊस झिमझिम थोडा पाऊस चालू आहे. ठिकठिकाणी आपल्याला अशा प्रकारे बोर्ड बघायला मिळतील. आपण आता मंदिराजवळ आलेलो आहे. म्हटले जाते की इथं मंदिर बांधलेलं आहे. त्या ठिकाणी अंजनी माताने तपस्या केली, त्याच्यानंतर शंकर भगवान प्रसन्न झाले आणि हनुमानजींचा जन्म झाला. त्याच्यानंतर पर्वताचे नाव अंजनी पर्वत असे पडले. आणि त्यामुळे इथं मंदिर पण बांधले. येथे दर्शन करून मग आम्ही पुढे निघालो. ठिकठिकाणी चढायला आपल्याला रस्त्याला असे किती अंतर आहे ते आपल्याला बघायला मिळेल. 105 मीटर इथून आता पुढे चढायचं आहे. इथं तलाव आहे. जेव्हा हनुमानाने आकाशाकडे झेप घेतली होती तेव्हा या तलावाची निर्मिती झाली होती. त्याचा आपण फोटोवरून बघू शकता. इथे आपण बघणार आहे अंजनी माता गुफा. आणि इथं मंदिर आहे. आपल्याला आता मंदिरात मध्ये जायचं आहे. इथं प्राचीन काळात कोरलेले काही नक्षी आहेत.
फोडला पण नाही बारीक त्याला खायचे मी हे आहे 13 2 ते 2.5 तास चालल्यानंतर आपण फायनली पोहोचलेलो आहे इथे. मंदिराजवळ आल्यावरती आपल्याला मंदिराच्या बाहेरच जांभळीचे झाड बघायला मिळेल आणि त्याच्या शेजारी घंटा वगैरे आहे आणि शेजारीच एक छोटंसं तलाव पण आहे. इथे हनुमानजींचा जन्म झालेला आहे आणि अंजनी मातेने त्यांना आपल्या हातात घेतलेला आहे. त्याची मूर्ती पण आपल्याला इथे बघायला मिळते. आपलं आता दर्शन झालेलं आहे आणि आपण आता खाली उतरणार आहे. एवढं चढून आम्हाला भूक लागलेली होती म्हणून आम्ही इथून एक मक्की पण घेतला आणि नाश्ता केला आणि त्याच्यानंतर खाली उतरायला सुरुवात केली. मावशी बोलत होती की माकडं आले म्हणे, सावध राहा, आणि काका त्यांना पळवण्यासाठी गेले होते. उतरताना पावसाला लय सुरुवात झाली होती आणि खालून तरी पण टुरिस्ट येत होते. चला तर व्हिडिओ इथेच थांबवतो आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.